शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातल्या पिंजऱ्यातलं मांजर. राष्ट्रवादी सेनेला संपवतीये अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे. तर शिवसेनेचं खच्चीकरण करण्यात राष्ट्रवादीचा हात असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. पण हे पहिल्यांदा झालंय का? तर नाही. शिंदे गटासोबत गेलेला प्रत्येक आमदार शिवसेनेच्या फुटीला शरद पवारांना जबाबदार धरतोय. पवारांमुळे शिवसेना संपली हे आरोप राज्याच्या राजकारणात बंडखोरीच्या पहिल्या दिवसापासूनच होत आहेत. आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत शिवसेना संपण्याचा पवारांना कोणता फायदा होऊ शकतो, शिवसेना संपवण्याचा पवारांवर आरोप नेमका का होतोय, याचीच प्रमुख कारणं कोणती आहेत. शरद पवारांवर शिवसेना संपवण्याचा आरोप होण्याचं पहिलं कारण म्हणजे शरद पवारांचा इतिहास. मुरलेले राजकारणी म्हणून शरद पवार ओळखले जातात. पवारांच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांना अनेक विरोधक आले, पण राजकीय गणित जमून पवारांनी अनेकांना आसमान दाखवले. प्रॅक्टिकल राजकारण करण्यात शरद पवार मातब्बर आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण जनता पक्षाचं घेऊया. पुलोदच्या प्रयोगातून शरद पवार पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले, ते जनता पक्षाच्या पाठिंब्यावरच. याच जनता पक्षात काळासोबत बरीच स्थित्यंतर झाली, तरीही महाराष्ट्रात काही प्रमाणात जनता पक्ष आपलं अस्तित्व टिकवून होता. मात्र याला शेवट झाला तो शरद पवारांमुळेच. 1989 मध्ये जनता पक्षाचा जनता दल झाला. 1992-93 दरम्यान बबनराव पाचपुतेंच्या नेतृत्वाखाली जनता दलाचे 13 आमदार फुटले आणि त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षांतर करताच बबनराव पाचपुतेंना गृहराज्यमंत्री करण्यात आलं. बबनराव पाचपुते आपल्या भाषणात म्हणायचे, शरद पवारांच्या नेतृत्वाखालीच मी काँग्रेसमध्ये आलो. पुढे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर बबनराव पाचपुतेंना शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष केलं. बबनराव पाचपुते, नेताजी राजगडकर, भानुदास मुरकुटे, पुष्पसेन सावंत असे अनेक नेते जनता दलातून फुटले आणि पवारांसोबत गेले. एवढंच नाही तर उरली सुरली जनता दल होती त्यातही 2004 मध्ये फूट पडली आणि विद्या चव्हाण या जनता दलातून राष्ट्रवादीत गेल्या आणि गेल्याबरोबर पक्षाने त्यांना आमदार बनवलं. एकेकाळी जनता पक्षाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले शरद पवार महाराष्ट्रातल्या जनता दलाची वाताहत होण्यासाठी जबाबदार ठरवले जातात. शरद पवारांच्या याच प्रॅक्टिकल राजकारणाचा इतिहास पाहता पवारांना जबाबदार धरलं जात आहे. शरद पवारांवर शिवसेना संपवण्याचा आरोप होण्याचं दुसरं कारण म्हणजे सेनेच्या महाविकास आघाडीच्या काळात वाढलेल्या अपेक्षा. 2014 मध्ये शिवसेनेचे लोकसभेसाठी 18 खासदार होते, तरीही योग्य तो सन्मान शिवसेनेला मिळवता आला नाही. केंद्रीय राजकारणात स्वतःचं अस्तित्व तयार करता आलं नाही. उलट पक्षी शरद पवारांचे 2009 साली महाराष्ट्रातून फक्त 8 खासदार असूनही शरद पवार केंद्रात महत्वाचे कृषी मंत्री होते. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर मोदी विरोधाचा अजेंडा घेऊन शिवसेनेने केंद्रातील ही स्पेस काबीज करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. यूपीच्या निवडणुकीत आपले 5 उमेदवार उतरवले. संजय राऊत शिवसेना 2024 पर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचणार अशी घोषणा करू लागले. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील केसीआर यांच्यासारख्या नेत्यांसोबत भेट घेऊन केंद्रात दावेदारी करण्याचा प्रयत्न लावून धरला. अयोध्येचा दौरा करून आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी मोदी विरोधाची स्पेस आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरू केला. देशभरात काँग्रेसच्या व्यतिरिक्त जी मोदी विरोधकांची स्पेस निर्माण झाली आहे यात शरद पवारांचं नाव अग्रक्रमाने येतं. पण शिवसेनेला सत्तेची ताकद मिळत राहिल्यास या स्पेसमध्ये राज्यातला प्रतिस्पर्धी निर्माण होणं पवारांच्या सोयीचं राजकारण कधीच नव्हतं. याच कारणांमुळे शरद पवारांकडे कुठंतरी बोट दाखवलं जातंय. आपण राज्याच्या देशाच्या राजकारणाबद्दल चर्चा करतो, पण देशांच्या राजकारणाबद्दलही आपण माहिती ठेवणं गरजेचं आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणातील सत्ता केंद्रांचं पुढे काय झालं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला द राइज अँड फॉल ऑफ द ग्रेट पॉवर्स या ऑडिओ बुकच्या समरीचा पर्याय सुचवतो. चॅप्टर वाईज हे पुस्तक तुम्ही ऐकू शकता. कुकू FM वरती या पुस्तकाची समरी ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे. ही समरी सध्या हिंदीमध्ये उपलब्ध आहे. लवकरच तुम्हाला मराठीमध्ये देखील ती ऐकता येईल. कुकू FM हा एक ऑडिओ लर्निंग प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही खूप साऱ्या बायोग्राफी, माहितीपर पुस्तकं ऑडिओ स्वरूपात ऐकू शकता. कुकू FM ॲपची एका वर्षाची सबस्क्रिप्शन फी आहे 399 रुपये.
पण तुम्ही BBD50 हा बोलबिडूचा कोड वापरला तर 50% सवलत तुम्हाला मिळू शकते आणि ही सवलत फक्त पहिल्या 250 सबस्क्रायबर्सनाच आहे। त्यामुळे 199 रुपयात तुम्ही हवी तितकी आणि हव्या त्या विषयावरची ऑडिओ बुक्स ऐकू शकता। लिंक कमेंट बॉक्स मध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून नक्की चेक करा। तिसरं कारण म्हणजे देशाच्या राजकारणात प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांचा समतोल। गुजरातचं राजकारण फक्त भाजप आणि काँग्रेस भोवती फिरत राहिलेलं आहे। तामिळनाडूच्या राजकारणात द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोन पक्ष सत्तेचे मुख्य स्पर्धक असतात। गुजरातमध्ये दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये प्रादेशिक पक्ष निर्माण झाला नाही किंवा सत्तेपर्यंत पोहोचू शकला नाही, तर तामिळनाडूत सुरुवातीच्या काँग्रेस पतनानंतर द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षातच खेळ चालू राहिला। अर्थात किती राजकीय पक्ष स्पर्धेत आहेत यावर बरीच गणितं ठरतात। मतदारांचा कल प्रमुख दोन पक्षांमध्येच मर्यादित राहतो। जर पक्ष वाढले तर काय होतं यासाठी यूपीचं उदाहरण पाहता येईल। काँग्रेस आणि जनसंघाच्या सत्ता स्पर्धेची जागा बसपा आणि सपाने घेतली। या राजकारणात एका पातळीवर राष्ट्रीय पक्ष असणारा काँग्रेस आणि भाजप संपत गेला आणि बसपा आणि सपा हे एकमेकांचे विरोधक असणारे प्रादेशिक पक्ष वाढत गेले। पुन्हा ही जागा भाजपने घेतली। या राजकारणात एक राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि एक प्रादेशिक पक्ष बसपा संपत गेले आणि भाजप आणि सपा हे दोन पक्ष सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले। सांगण्याचा मुद्दा हा आहे की कोणत्याही राज्याचं राजकारण एकतर दोन राष्ट्रीय पक्षात, एक प्रादेशिक पक्ष विरुद्ध एक राष्ट्रीय पक्षात, दोन प्रादेशिक पक्षात रंगलेलं दिसतं। महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र दोन प्रादेशिक पक्ष आणि दोन राष्ट्रीय पक्ष आहेत। अशा वेळी नैसर्गिक युती ही राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष अशीच होते। हाच विचार करून शरद पवारांनी सोनिया गांधींना विरोध असूनही दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने काँग्रेस या राष्ट्रीय पक्षासोबत जाण्याचा विचार करत 1999 ला युती केली। महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पक्षाला आपलं अस्तित्व राखायचंय। दोन प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन लढू शकत नाहीत कारण एरिया ऑफ इंटरेस्ट सारखाच राहतो। त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतःच्या वाढीसोबतच दुसऱ्याच्या अस्तित्वाला अडचणीत टाकतात। आता हा राजकीय पोत शरद पवारांना माहित नसेल असं आपण म्हणू शकतो का? तर नाही। त्यामुळे चार पक्षांच्या लढाईत कोणता तरी पक्ष कोणत्या तरी पक्षाची जागा येणाऱ्या काळात घेणारच। साहजिकच दीर्घकालीन राजकीय हेतूचा विचार करता शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सेना कमकुवत होणं फायद्याचं ठरू शकतं। याच गोष्टीला धरून चौथा मुद्दा येतो, तो मुद्दा म्हणजे पारंपरिक विरोधाचा। शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे एकमेकांचे पारंपरिक विरोधक तसेच मित्र, पण शरद पवार आणि बाळासाहेबांच्या मैत्रीचे कितीही किस्से सांगण्यात येत असले तरी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे राजकारणाच्या व्यासपीठावर एकमेकांचे विरोधकच राहिलेत। याबद्दल नेमकं सांगायचं झालं तर 5 ते 6 महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरेंचं विधान आणि त्याला राज ठाकरेंनी दिलेलं प्रत्युत्तर पाहावं लागतं। 5-6 महिन्यांपूर्वी जेव्हा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले होते बाळासाहेब आणि शरद पवारांची वर्षानुवर्ष मैत्री होती। आज महाविकास आघाडीचं सरकार बघायला बाळासाहेब हवे होते, त्यांना ही युती पाहून आनंद झाला असता। यावर प्रत्युत्तर देताना राज ठाकरे म्हणाले होते तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? काल शिवसेनेतलं कोणी बोललं महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता। याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो। तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय। शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर आहात। लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण होतं। अर्थात हा राजकारणाचा पोत लक्षात घ्यायचा असेल तर राष्ट्रवादी का वाढली नाही? कारण मराठवाड्यात बाळासाहेबांनी नामांतरानंतर शिवसेना रुजवली, कोकणात सेना रुजली, मुंबईत सेना वाढली। या गोष्टीला पवारांनी गणेश नाईक सारख्या नेत्यांना पक्षात घेऊन बळ दिलं आणि मुंबईत स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे बाळासाहेबांची सेना पश्चिम महाराष्ट्रात का वाढली नाही? कारण इथे शरद पवार होते। विखे पाटलांसारख्या नेत्यांना पक्षात घेऊन बळ देण्याचा प्रयत्न बाळासाहेब ठाकरेंनी केला। हा एकमेकांचा स्पेस घेतल्याशिवाय एक हाती सत्ता मिळू शकत नाही याची जाणीव जशी बाळासाहेबांना होती तशी पवारांना देखील होती। आजही जमिनीवरचं राजकारण पाहिलं तर सेना कमकुवत होण्याचा फायदा तो राष्ट्रवादीलाच होताना दिसतो। तो कसा? तर यासाठी पाचवा आणि शेवटचा मुद्दा पाहावा लागतो, तो मुद्दा म्हणजे बंडखोरीचा अंतिम फायदा राष्ट्रवादीलाच आहे। यासाठी सध्या झालेली फूट आणि राजकारण समजून घ्यावं लागतं। शिंदे गटाच्या फुटीमुळे शिवसेना बंडखोरांची जिरवण्याची भाषा करत असली तरी मतदारसंघात पर्याय फक्त राष्ट्रवादीचाच आहे।
पाटण येथे बंडखोर शंभूराज देसाईंना हरवायचं असेल तर राष्ट्रवादीचे पाटणकर आहेत. भूम परांडा इथे बंडखोर तानाजी सावंतांना हरवायचं असेल तर राष्ट्रवादीचे राहुल मोटे आहेत. नांदगाव मधून बंडखोर सुहास कांदेंना हरवायचं असेल तर राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ आहेत. पैठण मधून संदीपान भुमरेंना हरवायचं असेल ते राष्ट्रवादीचे दत्ता गोरडे आहेत. कोरेगाव मधून बंडखोर महेश शिंदेंना हरवायचं असेल तर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आहेत. कर्जत मधून बंडखोर महेंद्र थोरवेंना हरवायचं असेल तर राष्ट्रवादीचे सुरेश लाड आहेत. अर्थात बंडखोरांची जिरवण्याची भाषा शिवसेनेने केली तरी मैदानात तयार उमेदवार राष्ट्रवादीकडेच आहेत. साहजिकच जागा वाढतील त्या राष्ट्रवादीच्याच. आता शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेसला धरून बंडखोरी झालीच तर त्याचा अंतिम फायदा कोणाला होणार आहे याची यादीच शरद पवारांकडे असणार हे आजवरचं शरद पवारांचं राजकारण पाहता लक्षात येऊन जातं. हा फायदा वेळ आल्यानंतर राष्ट्रवादी घेणारच. याच कारणांमुळे शरद पवारांवर आरोप होतो तो म्हणजे शरद पवारांनीच खेळी करून सेना संपवली. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्की सांगा आणि बोल्ड भिडू YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका.